नमस्कार. प्रथम मी सद्गुरू श्री वामनराव पै आणि माई यांना वंदन करतो. तसंच तुम्ही सर्व प्रेक्षक हा जो व्याख्यानमालेमध्ये हजर आहेत त्या सर्वांना माझं वंदन. ही वसंत व्याख्यानमाला ज्यांनी आयोजित केलेली आहे ते म्हणजे जय महाराष्ट्र नगर बोरिवली यांचे पण मी आभार मानतो, कारण त्यांनी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहित. पुन्हा एकदा सांगतो, सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहित. आता तुम्ही तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण होणार की मी माझ्या स्वतःचं हित मला खूप महत्वाचं आहे, तर राष्ट्रहित वगैरे या मोठ्या गप्पा मारणं म्हणजे थोडस हे आदर्शवादाकडे झुकतंय की काय. पण मी खरं सांगू का, याच्यामध्ये कुठेही आदर्शवाद नाहीये. इथे आहे तो वास्तववाद आहे. याचं कारण ते तुम्हाला हळूहळू समजेल की का मी हे सगळं सांगतोय की राष्ट्रहित हे सर्वात मोठं हित का. हे मी का सांगतोय हे तुम्हाला लवकरच समजेल. पहिल्या प्रथम मला एक गोष्ट सांगायची की जीवन विद्या ही जी सद्गुरूंनी निर्माण केली, ही का निर्माण केली हे पहिलं सांगतो. सद्गुरूंचे दोन संकल्प होते म्हणजे आहेत. दोन संकल्प होते त्यांचे. ते म्हणजे हे सर्व जग सुखी व्हायला पाहिजे. म्हणजे काय, मानव जात सुखी व्हायला पाहिजे. आणि दुसरा संकल्प काय की आपलं राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर जायला पाहिजे. असं सद्गुरूंचं दोन संकल्प होते. आता हे संकल्प नुसते एक इच्छा नव्हती सद्गुरूंची, किंवा एक इच्छा केली सोडून दिलं असं सद्गुरूंचं नव्हतं. सद्गुरूंना हे दोन्ही संकल्प सिद्ध करायचे, संकल्प अस्तित्वात आणायचे, वास्तवात आणायचे. त्यासाठी सद्गुरूंनी जीवन विद्या हे तत्वज्ञान निर्माण केलं. आणि हे तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार संपूर्ण जगाला होण्यासाठी त्यांनी जीवन विद्या मिशन नावाची संस्था निर्माण केली. सद्गुरूंना एक गोष्ट जाणवलेली होती की जोपर्यंत माणूस मनाने व्यापक होत नाही तोपर्यंत तो मोठा होऊ शकत नाही. बघा मी काय सांगतो ते, जोपर्यंत माणूस मनाने व्यापक होत नाही तोपर्यंत तो मोठा होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जीवन विद्या म्हणजे काय, जीवन जगावं कसं, थोडक्यात सांगतो. जीवन विद्या म्हणजे काय, जीवन जगावं कसं हे सांगणारी जीवन विद्या. आता तुम्ही म्हणणार जीवन कसं जगायचं हे आम्हाला कशाला सांगायला पाहिजे. सांगायची गरज असते, कारण जीवन आपण जगतो तेव्हा आपली मानसिकता काय आहे, आपली दृष्टी काय आहे, हे सगळं समजणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंनी ही जी जीवन विद्या निर्माण केली आहे ही सायन्स ऑफ लाईफ आणि आर्ट ऑफ सक्सेसफुल अँड हार्मोनियस लिव्हिंग असं सद्गुरूंनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, इट इज अ सायन्स ऑफ लाईफ, जीवनाचं हे सायन्स आहे, शास्त्र आहे, आणि आर्ट पण आहे. कारण शेवटी शास्त्र जरी निर्माण केलं तरी ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं उतरवायचं याच्यासाठी कला लागते. म्हणून ही जीवन जगण्याची कला पण आहे आणि हे जीवन जगण्याचं शास्त्र पण आहे. आता जीवन जगण्याचं शास्त्र का म्हटलेलं आहे, कारण सद्गुरूंनी ही जीवन विद्या ही संपूर्णपणे निसर्ग नियमावर आधारित केलेली आहे. सद्गुरू म्हणतात की संपूर्ण जीवन आपण निसर्ग नियमाशी सुसंगत असं जगलं पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी पण होऊ आणि सुखी पण होऊ. म्हणून सद्गुरूंनी जीवन विद्या म्हणजे जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी आपल्याला दिलेली आहे. नवीन दृष्टी म्हणतो. तर ही नवीन दृष्टी काय आहे ते आपण हळूहळू उलगडण्याचा प्रयत्न करू. आता सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहित जेव्हा मी म्हणतोय किंवा सद्गुरू म्हणतायत, तेव्हा सद्गुरूंना असं म्हणायचंय की आपलं हित, व्यक्तीचं हित,
समाजाचं हित आणि राष्ट्राचं हित हे एकमेकांशी जोडलेलं आहे, लक्षात ठेवायचं. हे वेगळं वेगळं नाहीये, हे एकमेकांशी जोडलेलं आहे. कारण आपलं हित किंवा आपली प्रगती मुळे समाजाची प्रगती होते, समाजाच्या प्रगतीमुळे राष्ट्राची प्रगती होते. तसंच राष्ट्राची प्रगती झाली की आपली प्रगती होते. कारण राष्ट्र आणि आपण वेगळे नाहीत, लक्षात ठेवायचं. व्यक्ती व्यक्ती मिळून समाज होतो, समाज समाज मिळून राष्ट्र होतं आणि राष्ट्र राष्ट्र मिळून विश्व होतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी जेव्हा राष्ट्रहिताला महत्व दिलेलं आहे तेव्हा सद्गुरूंनी आपल्याला खूप व्यापक केलेलं आहे. आज आपली दृष्टी जर बघितली किंवा आज आपली मानसिकता बघितली तर कशी आहे की आपण मी, मला आणि माझं याच्यामध्ये अडकलेलो आहोत. मी, मला आणि माझं हे ओझं घेऊन आपण फिरतोय सगळीकडे. म्हणून हा जो संकुचितपणा आपल्याकडे आहे, मी, मला आणि माझं, याच्या पुढे आपण बघत नाही कधीच. तर हा जो संकुचितपणा आहे हा सद्गुरूंना काढून टाकून तुम्हाला मी वरनं सर्वांनाकडे न्यायचंय. म्हणजे काय की मी, मला आणि माझं याच्यावरनं सद्गुरूंना तुम्हाला सर्व, सर्वांना आणि सर्वांचं इथपर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय. ह्याचाच अर्थ आपलं मन व्यापक करायचे, आपले विचार व्यापक करायचे, म्हणजे मोठे करायचे. आता तुम्ही म्हणा हे कशासाठी करायचं, ह्याला महत्व आहे. कारण निसर्ग नियमावर आधारित हे मी सांगितलंच. तर पहिला निसर्ग नियम जो आहे सद्गुरूंनी सांगतात तो निसर्ग नियम म्हणजे काय की विचार तसंच जीवनाला आकार, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपले विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात, हे आपण कधी विसरता कामा नये. आणि हे सगळ्यांनी प्रूव्ह केलेलं आहे, आता काही नवीन नाही राहिले. संपूर्ण जगामध्ये विचारांचं महत्व, आपल्या मनाचं महत्व लोकांना कळायला लागलेलं आहे. त्याच्यावर खूप रिसर्च पण चाललेला आहे. म्हणून कुठलीही गोष्ट जी अस्तित्वात येते ती पहिल्यांदा मनामध्ये येते. म्हणून असं म्हटलंय की प्रत्येक गोष्ट ही दोनदा होते, एकदा मनात निर्माण होते आणि मग एक जगामध्ये निर्माण होते. म्हणून आपलं विचार ही एक शक्ती आहे आणि विचारांमधनच क्रिएट होत असतं सगळं जग. जगामध्ये जे जे काही होत असतं त्याला क्रिएटिव्ह पॉवर जी असते ती विचारांमध्येच असते. म्हणून निसर्गाचा नियम काय आहे, विचार तसा जीवनाला आकार. मग आपल्याला आकार आपल्याला मोठा करायचा असेल, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपले विचार खूप मोठे पाहिजे, लक्षात ठेवायचं. कोणत्या विचारांनी आपण मोठे होऊ शकत नाही. मी पुन्हा सांगतो, कोणत्या विचारांनी आपण मोठे होऊ शकत नाही. म्हणून आपले विचार हे नेहमी मोठे असले पाहिजे, व्यापक असले पाहिजे, जेणेकरून आपण खूप मोठे होऊ शकतो. म्हणजे इथे पुन्हा स्वतःचं हित मी सांगितलंच आहे. म्हणजे इथे स्वार्थ हे सत्य आहे, हे सद्गुरूंना पण मान्य आहे. मग स्वतःचं हित कशात आहे, स्वतःला मोठे होण्यामध्ये. आणि स्वतः मोठा कधी होणार, आपण व्यापक विचार केला तर. म्हणून हे एकमेकांमध्ये पाय गुंतलेले आहेत, सर्वांचं आणि माझं याच्यामध्ये पाय गुंतलेले आहेत. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपल्याला विचार मोठा करायचा आहे. जनरली सगळेजण विचार मोठे करायला शिकवतात. हल्ली त्याच्यावर खूप पुस्तकं निघाली आहे, बिग थिंकिंग, थिंक बिग वगैरे. पण त्यांचं थिंकिंग हे बिग म्हणजे किती असतं की मी मोठा कसा होईन किंवा मी किती मोठा होईन हा विचार करणं म्हणजे बिग थिंकिंग. कळलं ना? त्यामुळे ह्या बिग थिंकिंगच्याही पुढे सद्गुरू गेलेले आहे. सद्गुरू म्हणतात की मी नुसता मोठा नाही, सर्वजण मोठे व्हायला पाहिजे, सर्वांचं भलं व्हायला पाहिजे. माझं नुसतं नाही, माझं व्हायलाच पाहिजे, पण सर्वांचं भलं व्हायला पाहिजे, सर्वांचं कल्याण व्हायला पाहिजे, सर्व यशस्वी व्हायला पाहिजे, सर्वांची भरभराट व्हायला पाहिजे. म्हणजे काय, हा एक विचार आहे ना, सर्वात मोठा विचार आहे. मी मोठा होईन हा छोटा विचार आहे, पण सर्व मोठे होतील, सर्वांना मोठं होऊ दे हा विचार खूप मोठा विचार आहे, लक्षात ठेवायचा.
म्हणून आपण जेव्हा स्वतःचं हित बघतो तेव्हा राष्ट्राचं हित खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. राष्ट्राच्या हितामध्येच आपलं हित लपलेलं आहे, लक्षात ठेवायचं. राष्ट्राच्या हितामध्ये आपलं हित लपलेलं आहे. म्हणून राष्ट्रहित याला सद्गुरूंनी सगळ्यात महत्व दिलेलं आहे. सद्गुरूंनी एका बोटीचं उदाहरण दिलंय. आपण सर्वजण बोटीमध्ये बसलेलो आहोत. बोट जर बुडली तर आपण सर्व बुडले. म्हणून बोट शाबूत राहिली पाहिजे. म्हणून राष्ट्र जेवढं शाबूत राहील, राष्ट्राची जेवढी प्रगती होईल तेवढी आपली पण प्रगती त्याच्यावर होणार आहे. म्हणून सद्गुरूंनी व्यक्तिहित तर महत्वाचं आहेच, पण त्याच्याही पेक्षा राष्ट्रहिताला महत्व दिलेलं आहे. आणि या राष्ट्रहितातूनच आपण आपलं हित साधणार आहोत, आपला स्वार्थ साधणार आहोत. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की स्वार्थी असणं आणि स्वार्थ जपणं याच्यामध्ये फरक आहे. स्वार्थी काय सगळेच असतात, मला 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 करणारे सगळेच आहेत. मला 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 मिळालं पाहिजे, मी मोठा व्हायला पाहिजे, सगळेच म्हणतात, त्याला काय मोठं नाही. पण स्वार्थ जपणं, हा स्वार्थ जपणं म्हणजे सर्वांचा स्वार्थ जेव्हा तुम्ही जपता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःचा स्वार्थ जपता. हा विषय खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात हा तुम्हाला सांगतोय आता. तेव्हा नीट समजून घ्या की सद्गुरू काय म्हणतायत की राष्ट्र प्रगती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा राष्ट्राची प्रगतीमध्येच आपली प्रगती दडलेली आहे. म्हणून सद्गुरूंनी ही जी जीवन विद्या आहे ती, सद्गुरू म्हणतात की सायकोलॉजी, पॅरासायकोलॉजी आणि मेटाफिजिक्स, याचा अर्थ मनाचं शास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या दोघांचा मिलाफ या जीवनविद्येमध्ये आहे. म्हणून जेव्हा सद्गुरू म्हणतात की प्रगती व्हायला पाहिजे, प्रगती म्हणजे काय एक लक्षात ठेवा. सद्गुरूंनी प्रगतीचे दोन भाग केलेले आहेत. आपण जेव्हा आपली प्रगती म्हणतो किंवा देशाची प्रगती म्हणतो तेव्हा त्या प्रगतीचे दोन भाग केलेले आहेत. एक भाग म्हणजे उत्कर्ष म्हणजे मटेरियल प्रोग्रेस, आणि दुसरा भाग म्हणजे उन्नती. उन्नती म्हणजे सायको स्पिरिच्युअल प्रोग्रेस, म्हणजे मानसिकतेमध्ये बदल, मानसिकतेमध्ये उन्नयन, मनाचं उन्नयन. म्हणजेच मनाचं उन्नयन म्हणजे काय, मानसिकता व्यापक करणं, आपलं मन व्यापक करणं म्हणजेच मनाचं उन्नयन, म्हणजेच उन्नती. म्हणून आपली प्रगती जर आपल्याला साधायची असेल तर आपला उत्कर्ष होणं गरजेचंच आहे, म्हणजे मटेरियल प्रोग्रेस व्हायलाच पाहिजे, आणि त्याचबरोबर आपली उन्नती पण व्हायला पाहिजे. उन्नतीची जोड आपल्या उत्कर्षाला जर मिळाली नाही तर तो उत्कर्ष तोकडा असतो, लक्षात ठेवा, खोटा असतो. उत्कर्ष कायम राहू शकत नाही. म्हणून उत्कर्षाबरोबर उन्नतीची जोड पाहिजेच. म्हणून राष्ट्र प्रगतीचा विचार करताना पण राष्ट्राचं उत्कर्ष आणि राष्ट्राची उन्नती. आता राष्ट्राची उन्नती म्हणजे काय, राष्ट्रामध्ये जे सगळे माणसं आहेत त्यांची मानसिकता बदलणं, त्यांची मानसिकता व्यापक करणं, त्या मनाचं सर्वांचं उन्नयन करणं म्हणजेच राष्ट्राची उन्नती होते. कारण शेवटी मी सांगितलं राष्ट्र म्हणजे काय, व्यक्ती व्यक्ती म्हणून राष्ट्र होत असतं. म्हणून प्रगती नुसती एका अंगाने होणं म्हणजे उत्कर्षाच्या अंगाने होणं हे धोकादायक असतं राष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने. म्हणून राष्ट्रामध्ये माणसांची मानसिकता बदलणं, त्यांच्या उत्कर्षाबरोबर, त्यांच्या विकासाबरोबर त्यांची उन्नती होणं हे गरजेचं आहे असं सद्गुरूंना वाटतं. म्हणून सद्गुरूंनी ह्या जीवन विद्येमध्ये लोकांना सुसंस्कृत कसं बनवता येईल, त्यांची मानसिकता ही कशी बदलता येईल, त्यांची दृष्टी व्यापक कशी करता येईल याच्यावर जोर दिलेला आहे. मग ह्यामध्ये सद्गुरू काय सांगतात की राष्ट्र प्रगती करताना ती एका पायाने असेल उत्कर्षाच्या अंगाने तर ती लंगडी असते, आणि मग तो विकास होतो ना आपला, जो विकास आपण ज्याला विकास म्हणतो राष्ट्राचा, तो विकास आहे ना भकास होतो, लक्षात ठेवायचं. म्हणून विकासाला
जर सुसंस्कृतपणाची, विवेकाची जर जोड दिली तर मात्र हा जो विकास आहे तो झकास होतो. म्हणून आपल्याला आपल्या राष्ट्राचा विकास करायचा आहे, पण त्याच्याबरोबर विवेकाची जोड पण द्यायची आपल्याला. आणि विवेकाची जोड द्यायची म्हणजेच जीवन विद्येची जोड द्यायची, लक्षात ठेवायचं. आणि त्या दृष्टीने सद्गुरूंनी ही जीवन विद्या मिशनची स्थापना केली आणि या मिशन मार्फत सद्गुरूंचे विचार, जीवन विद्येचे विचार आम्ही लहानपणापासून म्हणजे लहान मुलं इनफॅक्ट गर्भापासून आम्ही हे संस्कार सगळ्यांवर करत असतो. गर्भसंस्कार, बालसंस्कार, विद्यार्थ्यांवर संस्कार, तरुणावर संस्कार हे मोठ्या प्रमाणावर आम्ही करत असतो. कारण का, लहानपणापासून त्यांची जर आपण दृष्टी बदलली तर त्यांचा उत्कर्ष खऱ्या अर्थाने होईल, त्यांची प्रगती खऱ्या अर्थाने होईल. म्हणून सद्गुरूंनी हा जो विचार मांडला की सायको स्पिरिच्युअल प्रोग्रेस, म्हणून आपण स्पिरिच्युअल म्हटलं की आपल्या डोक्याला कपाळाला आठ्या पडतात. कोणाला आध्यात्मिक शब्द वापरला की लोकांना जरा आपल्या कपाळावर आठ्या पडतात. सद्गुरूंनी सायको स्पिरिच्युअल म्हटलेलं आहे. आणि सायको स्पिरिच्युअल म्हणजे काय, त्याची काही प्रिन्सिपल्स आहेत. ही जी प्रिन्सिपल समजून घेणं, ज्याला आम्ही स्पिरिच्युअल विजडम म्हणतो, शहाणपण म्हणतो, हे शहाणपण आपण जर समजून घेतलं आणि त्याचा जर आपण वापर केला तर आपली प्रगती निश्चित, आणि आपल्या प्रगतीबरोबर राष्ट्राची प्रगती पण निश्चित. म्हणून सद्गुरूंनी पहिला आपला एक प्रिन्सिपल मांडला, सिद्धांत मांडला. तो काय सिद्धांत मांडला की माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही. बघा सिद्धांत काय तो नीट समजून घ्या. माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही, माणूस एकटा जगू शकत नाही, माणूस एकटा यशस्वी होऊ शकत नाही. तिन्ही गोष्टी मी सांगितल्या. सुखी होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही, नुसता जगू पण शकत नाही. त्याला कारण का, सद्गुरू म्हणतात की आपण इंटरडिपेंडंट आहोत. संपूर्ण जग, संपूर्ण मानवजात, खरं म्हणजे संपूर्ण विश्व, संपूर्ण युनिवर्स हे एकमेकावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण कोणीच एकटा सगळं काही करू शकत नाही, तो दुसऱ्यांवर अवलंबून असतो. याला आता कोविड-19 म्हणतात ना, कोविड-19 जो आता सगळीकडे हे जो रोगराई, हे महामारी पसरलेली म्हणतो आपण, ज्याला व्हायरस सगळीकडे पसरलेला आहे, त्याने हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की तुम्ही एकटे जगू शकत नाही. किती लॉकडाऊन करा. आता आपण लॉकडाऊन करतोय, लॉकडाऊन केल्याने आपण घरी एकटे बसू शकतो, राहू शकतो. आपल्याला सगळं काही लागतंय. रोजचं जेवण पाहिजे, दुसऱ्यांवर अवलंबून आहोत आपण. आपल्याला घरामध्ये एसी पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, पंखे पाहिजे, सगळे आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आपल्याला जगायला लागते त्याच्यासाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहे. एवढंच नाही, आता हे सोशल मीडिया आपण वापरतोय, त्याच्यासाठी इंटरनेट वापरतोय, त्याच्यासाठी पण आपण लोकांवर अवलंबून आहोत. त्याच्याशिवाय ही सोशल मीडियाने आपण वापर करू शकत नाही. म्हणून आपल्याला लॉकडाऊन किती केलं आपण स्वतःला, तरी आपण सर्वांवर अवलंबून आहे. आणि आपल्याला वाटलं की दुकानात जाऊन आपण सामान घेऊन येतो, एवढंच नसतं. ही एक सप्लाय चेन असते, लक्षात ठेवायची. सप्लाय चेन. दुकानामध्ये माल दुसरीकडनं येत असतो, कोणतरी तो माल बनवत असतो, त्याच्यासाठी जो रॉ मटेरियल लागतं ते दुसरीकडनं येत असतं. अशा रीतीने संपूर्ण ही सप्लाय चेन आणि हे लॉजिस्टिक चालू असतं, लक्षात ठेवायचं. आपल्यापर्यंत जे एखादा माल पोचतो त्याच्यामध्ये खूप लोकांचे हात असतात. मोठी चेन असते, लक्षात ठेवायची. सप्लाय चेन म्हणतो आपण त्याला. ही मोठी चेन असते. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकावर अवलंबून आहे. एक बंद पडला की दुसरा बंद पडला, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जरी आता लॉकडाऊन मध्ये पडलेलो आहोत घरी, तरी आपल्याला सतत सगळ्या गोष्टींची गरज लागते. संरक्षणाची गरज लागते, पोलिसांची गरज लागते, नर्सेसची गरज, डॉक्टर्सची गरज, किराणा मालाची गरज, सगळ्यांची गरज लागते आपल्याला. त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाहीये. म्हणून कोविड-19 हे सिद्ध केलेलं आहे की आपण एकमेकावर अवलंबून असतोय.
आणि आपण किती अवलंबून आहे की आपण एकटे सुखी होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा आपण एकटे सुखी होण्याचा प्रयत्न करतो. बघा किती त्याच्यामध्ये विरोधाभास आहे. म्हणजे खरं म्हणजे सायको स्पिरिच्युअल प्रिन्सिपल काय सांगतं की तुम्ही एकटे सुखी होऊ शकत नाही. याला मी स्पिरिच्युअल प्रिन्सिपल का म्हणतो, याला सुद्धा एक खरा मोठा हे आहे, सायन्स आहे ते सगळं सांगायचं म्हणजे. आता किती वेळ आहे मला माहित नाही म्हणून मी जास्त बोलत नाहीये, पण तरी सुद्धा थोडक्यात सांगतो की आपण एकमेकावर अवलंबून आहे. म्हणजे काय की संपूर्ण सृष्टीमध्ये, संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे जे काही निर्माण झालेलं आहे, बघा मी काय म्हणतो, जे जे निर्माण झालंय, म्हणजे डोंगर असू दे, पाणी असू दे, सूर्य असू दे, नाहीतर ग्रहमाला असू दे, किंवा माणसं असू दे, प्राणी असू दे, सगळं काही जे निर्माण झालेलं आहे ते एकमेकावर, त्याला सद्गुरूंनी व्यवस्था म्हटलेलं आहे. ही जी संपूर्ण ब्रह्मांडाची व्यवस्था जी निर्माण झालेली आहे, ही संपूर्ण व्यवस्था, याचे आपण एक लहान लहान पार्ट आहोत, अंश आहोत, लक्षात ठेवा. म्हणून आपली जी व्यवस्था आहे, माणूस म्हणून ही जी व्यवस्था आहे, ही संपूर्ण ब्रह्मांडाच्या व्यवस्थेमधला एक भाग आहे. म्हणून म्हणतात ना, परमेश्वर हा संपूर्ण एक आहे आणि तो अंश रूपाने प्रत्येकामध्ये आहे असं म्हणतात. त्याला कारण हेच आहे. म्हणून परमेश्वर व्यवस्था रूपाने सगळीकडे भरलेला आहे. म्हणजे व्यवस्था रूपाने तो व्यक्त झालेला आहे. जो अव्यक्त परमेश्वर आहे तो संपूर्ण विश्वरूपाने, ब्रह्मांड रूपाने प्रगट झालेला आहे. आणि कसा प्रगट झालाय की जे जे काही निर्माण झालेलं आहे, ती प्रत्येक चीज, प्रत्येक गोष्ट ही एक व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेवर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही बघितलंय की सूर्याभोवती सगळे ग्रह फिरत आहेत, पृथ्वी पण फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय, पृथ्वी आपल्या सगळ्यांना घेऊन फिरते. हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे, लक्षात ठेवायचं. सूर्य आहे म्हणून आपल्याला प्रकाश मिळतोय, सूर्य आहे म्हणून पाण्याचं ढग निर्माण होत आहे, ढगातलं पाणी येऊन आपल्याला गोड पाणी मिळतंय. सगळे जे प्राणी आहेत ना, ते पण आपल्यासाठी व्यवस्था आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे सद्गुरू म्हणतात की संपूर्ण ही ब्रह्मांडाची व्यवस्था जर एक म्हटलं, म्हणजे परमेश्वर एक, तसे परमेश्वराने निर्माण केलेली ही मोठी व्यवस्था ही जर एक समजलो, तर आपण, आपली व्यवस्था ही एक अंश आहे त्यातला. आणि आपण सगळे अंश अंश रूपाने सगळी व्यवस्था एकमेकाशी संबंधित, एकमेकावर अवलंबून आणि एकमेकांना कनेक्टेड आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून कुठलीही गोष्ट जर बिघडली, उद्या जर हवा बंद पडली, तर तुम्ही जगू शकत नाही. म्हणून तुम्हाला जे जे पाहिजे असतं ते सगळं तुम्हाला बाहेरून मिळत असतं. अन्न, पाणी, वस्त्र सगळं काही तुम्हाला बाहेरून मिळत असतं. म्हणून तुम्ही एक व्यवस्था आहे आणि या जगामध्ये बाकी सगळ्या व्यवस्था, आता जगाच्या व्यवस्था सोडून देऊ, पण प्रत्येक माणूस पण तुमच्यासाठी एक व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. ती व्यवस्था आपल्याला पूरक आणि पोषक आहे आणि आपली व्यवस्था त्याच्यासाठी पूरक आणि पोषक आहे. म्हणून आपण एकमेकांशी संबंधित आहोत, एकमेकांवर अवलंबून आहोत, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्ही जे काही निर्माण करता, तुम्ही स्वतः, तुमचा उद्योग असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुम्ही जे काही बनवता ना, त्याचा उपयोग दुसरे लोक करतात, समाजामधले दुसरे लोक करत असतात. आणि समाजामधले लोक जे करतात त्याचा उपयोग आपण करत असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून हे देवाणघेवाण चालू आहे प्रत्येकाची. प्रत्येक जण काहीतरी उत्पादन करत असतो, काहीतरी सर्व्हिस देत असतो आणि ती सर्व्हिस दुसऱ्यासाठी उपयोगी पडत असते आणि दुसऱ्यांनी केलेली सर्व्हिस आपल्यासाठी उपयोगी पडत असते. मग आपण काय मागतो नेहमी? आपण नेहमी म्हणतो की आपल्याला सर्व गोष्टी बेस्ट मिळाल्या पाहिजे. आपण टीव्ही विकत घ्यायला गेलो, बेस्ट टीव्ही पाहिजे आम्हाला. डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांची सर्व्हिस बेस्ट पाहिजे. जरा पण आपल्याला चालत नाही, वेळ काढलेला, काही फेल्युअर झालेला आपल्याला आवडत नाही. म्हणून आपल्याला डॉक्टरनी बेस्ट सर्व्हिस दिली पाहिजे, पोलिसांनी आपल्याला बेस्ट सर्व्हिस दिली पाहिजे, प्रत्येक मॅन्युफॅक्चरनी आपल्याला बेस्ट प्रॉडक्ट दिलं पाहिजे, हे आपल्याला वाटतं. तसं आपण जे निर्माण करतो, आपण जे प्रॉडक्ट बनवतो, ते दुसऱ्यांना पण पाहिजे असतं. तेव्हा त्यांची काय अपेक्षा असणार? त्यांची पण अपेक्षा बेस्टचीच असणार, लक्षात ठेवायचं. म्हणून आपलं काय काम आहे?
आपण जेव्हा व्यवस्थेला पूरक आणि पोषक असं जेव्हा काम करतोय, तेव्हा आपलं काम हे नेहमी अत्यंत क्वालिटीचंच पाहिजे. समजलं? म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जे काही करू, सेवा देऊ, सर्व्हिस म्हणा, प्रोडक्शन म्हणा, ते नेहमी बेस्ट दिलं पाहिजे आपण लोकांना. म्हणून ह्याच्या मागे आपलं जे काय म्हणतात त्याला मानसिकता काय पाहिजे, की मी दुसऱ्यांवर अवलंबून आहे, दुसरे माझ्यावर अवलंबून आहे. तेव्हा आपण जे काही करू, बघा मी काय म्हणतो, जे काही आपण करू ते प्रत्येक करताना आपण समाजाचा आणि राष्ट्राचा विचार केला पाहिजे. म्हणून मी जे काही करतोय त्याच्यामध्ये समाजाचं हित आहे का, त्याच्यामध्ये राष्ट्राचं हित आहे का, याचा विचार केल्याशिवाय कुठलीच गोष्ट करू नका. म्हणून सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहित मी का म्हणतो, कारण आपलं प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं ध्येय काय पाहिजे, राष्ट्रहिताचं ध्येय पाहिजे. हे ध्येय जेव्हा तुम्ही ठेवाल, मोठं ध्येय ठेवाल, तेव्हा तुम्ही सगळ्या बाबतीत यशस्वी व्हाल, सगळ्या बाबतीत यशस्वी व्हाल. नुसतं यशस्वी नाही, त्या यशस्वी बरोबर तुम्ही सुखी पण व्हाल, तुम्ही समाधानी पण व्हा, तुम्ही शांती तुम्हाला मिळेल. म्हणून सद्गुरू जेव्हा म्हणतात की उत्कर्षाबरोबर उन्नती पाहिजे, म्हणजे काय, उत्कर्ष म्हणजे तुम्हाला सगळं चांगले चांगले पैसे विषय मिळालेच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. पण त्याच्याबरोबर तुमची जर दृष्टी बदललेली नसेल तर तुम्ही ते पैसा कितीही मिळवला, कितीही मोठे झाला, तरी तुमच्याकडे मनामध्ये समाधान, शांती, सुख लाभणार नाही तुम्हाला. म्हणून हार्मोनियस जर तुम्हाला जगायचं असेल, हार्मोनियस म्हणजे काय, सर्व दृष्टीने बॅलन्स जीवन, म्हणजे पैसा पण पाहिजे आणि सुख, समाधान, शांती सगळंच पाहिजे, यश पण पाहिजे, आपल्याला सत्ता पण चांगली मिळाली पाहिजे. सर्व काही जर तुम्हाला पाहिजे असेल, ऑल बॅलन्स लाईफ जर पाहिजे असतात, ज्याला आपण हार्मनी म्हणतो, हार्मोनियस लाईफ जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण नेहमी सर्वांचा विचार करूनच काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही लहानपणी मुलांना काय संस्कार देतो, तू अभ्यास का करतोयस, शिक्षण का घेतोयस. जनरली आपले आई वडील किंवा पेरेंट्स आपल्या मुलाला काय सांगतात, अरे चांगला अभ्यास कर, चांगला अभ्यास केलास तर मोठा होशील, मार्क चांगले मिळतील, मेडिकल, इंजिनिअरिंग ह्या सगळ्या गोष्टीला तुला ऍडमिशन मिळेल, मोठा डॉक्टर होशील, पैसे कमवशील आणि आरामात राहशील, तुझं नाव होईल, सगळं काही होईल, हे आपण त्याला शिकवतो. इथे आपली चूक होते, लक्षात ठेवायचं. म्हणून आम्ही ते पेरेंटिंग मध्ये शिकवतो की मुलांवर संस्कार काय केले पाहिजे. आपण शिक्षण का घेतो, आपण शिक्षण जे घेतो ना ते ज्ञानासाठी घेतो, ही पहिली गोष्ट. आणि हे ज्ञान संपादन करताना, हे ज्ञान कशासाठी, तर समाजाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्र प्रगतीसाठी हे ज्ञान मी वापरणार आहे, म्हणून मी हे ज्ञान घेतोय. म्हणून अभ्यास फक्त मार्कांसाठी करायचा नाही, आपल्याला अभ्यास जो करणार आहोत आपण तो ज्ञानासाठी करायचा, हे लक्षात ठेवायचं, ज्ञानासाठी करायचं. आणि हे ज्ञान कसं, राष्ट्र प्रगतीसाठी वापरणार आहोत. असं जेव्हा तुझं ध्येय असतं, ज्ञानासाठी तू जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मार्क आपोआप मिळतात. मार्क मिळायला काही कठीण नसतं, सहज मिळतात. आणि तू जेव्हा मोठा होतो तेव्हा तू फक्त स्वतःचा विचार करत नाही, तू काय विचार करतो, मी डॉक्टर कशासाठी, सर्वांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी, मला समाजाचं आरोग्य चांगलं करायचंय आणि राष्ट्रहितासाठी मी डॉक्टर झालेलो आहे. मी इंजिनियर कशासाठी झालोय, राष्ट्रहितासाठी, राष्ट्र प्रगतीसाठी. आणि हे जेव्हा तुमच्याकडे मोठा हेतू असतो ना, मोठा संकल्प असतो, तेव्हा तुमचा उत्कर्ष होतोच आपोआप, त्याच्यासाठी काय करायला लागत नाही, आपोआप होतो. म्हणून ध्येय राष्ट्रहिताचं आणि आपलं काम चोख. आपलं काम कसं पाहिजे, चोख पाहिजे, प्रामाणिक आणि चांगलं, क्वालिटी काम आपण प्रत्येक वेळेला केलं पाहिजे. म्हणून उद्योजक जेव्हा उद्योग निर्माण करतात, आता आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आता राष्ट्र आत्मनिर्भर कधी होईल,
राष्ट्रातील प्रत्येक माणूस जेव्हा स्वतः उद्योजक होईल, स्वतः चांगलं काम करेल, क्वालिटी काम करेल, तेव्हा राष्ट्र आत्मनिर्भर होणार. लक्षात ठेवायचं, राष्ट्र आत्मनिर्भर हे काय राष्ट्र होत नसतं, राष्ट्रातली माणसं आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. म्हणून आज जे आपल्याला कोविड-19 नंतर, पोस्ट कोविड-19, याच्यावर खूप लोक निगेटिव्ह तुम्हाला विचार देत असतात. खूप लोक निगेटिव्ह विचार देतात. काय देतात की कोविड-19 नंतर, पोस्ट कोविड-19 खूप मोठं कठीण आहे, सगळा काळोख आहे, सगळं प्रॉब्लेम्स आहेत, लोकांचे हाल होणार आहेत वगैरे 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 सांगतात. पण आतापर्यंत अशी बरीच संकट येऊन गेली, काही झालेलं नाही. लक्षात ठेवा. आणि पोस्ट कोविड-19 नंतर पुन्हा आपण मोठ्यानी उभे राहणार. लक्षात ठेवायचं. इनफॅक्ट राष्ट्र महासत्ता होण्यासाठी ही सुरुवात आहे असं मी म्हणतो. आणि हा विचार आपल्या मनामध्ये आपण दृढ केला पाहिजे. लक्षात ठेवायचं, हा विचार आपल्या मनामध्ये दृढ केला पाहिजे. तुम्ही म्हणणार आम्हाला दिसते परिस्थिती अशी खराब आहे, परिस्थिती काही असू दे, त्याच्यातनं मार्ग निघतो, मार्ग निघणार. कधी तुम्ही विचार केला तर, तुम्ही विचारच शस्त्र खाली टाकून दिली तर विजय कसा मिळेल? आणि आपलं शस्त्र कुठलं आहे? विचार हे आपलं शस्त्र आहे. म्हणून सद्गुरूंनी दुसरा सिद्धांत मांडला. पहिला सिद्धांत मी काय सांगितला? विचार तसा जीवनाला आकार. त्याच धर्तीवर सद्गुरूंनी दुसरा सिद्धांत मांडला. काय मांडला? मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. बघा, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. म्हणून आपण सतत आपल्यावर आघात करत असतात की आज कोविड-19 खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, मोठा प्रॉब्लेम, सगळेजण घाबरून गेलेले आहेत. घाबरून जाण्यासारखी आहे, मी म्हणत नाही, पण काळजी घेण्याची गोष्ट कोणच करत नाहीये, फक्त घाबरून जात आहेत. कारण आज आपण मीडिया बघतोय, टीव्हीवर बघतोय, चॅनेल्स बघतोय, तेव्हा लोकांनी जेवढं मनावर घ्यायला पाहिजे आपली काळजी घेणं, ते कोणच घेत नाही. त्यामुळे इथे पण हा संबंध येतोय पुन्हा. बाकीच्या लोकांनी जर काळजी नाही घेतली तर आपल्याला त्रास होणार आहे. आपण रेड झोन मध्ये जाणार आहोत. का? तर बाकीचे लोक लक्ष देत नाहीत म्हणून आपण पुन्हा दुसऱ्यांवर अवलंबून आहे. आपण किती लॉकडाऊन करून काय उपयोग नाही जर दुसऱ्यांनी केला नाही तर. म्हणून कोविड-19 हा विषय खूप महत्वाचा आपल्या पुढे मांडलेला आहे. सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे. आता सर्वांनी एकजुटीने जर काम केलं तर सर्व सुरक्षित राहतील, राष्ट्र सुरक्षित, समाज सुरक्षित राहील आणि आपण राष्ट्र प्रगतीकडे घोडदौड करू. पण हे कोणाला समजतंय? आज जर तुम्ही बघितलं काय चाललंय तर लोक अजून धर्म, पक्ष, प्रांत ह्याच्या पलीकडे जायला तयार नाही. वोट बँक ह्याच्या पलीकडे जायला तयार नाही. आज मरण दारात येऊन उभं आहे, राष्ट्र वाट लागायच्या याच्यावर आहे. अशा वेळेला आपण या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. एकजुटीने सर्वांनी एकमेकांना भेटून, एकमेकांशी संगनमत करून त्याच्यातनं मार्ग काढत काढत जर आपण गेलो, काही कठीण नाही, त्याच्यावर मार्ग काढू शकतो आपण. पण काय झालंय, आपण आपली वोट बँक, माझा पक्ष, माझी वोट बँक, माझा धर्म, माझी जात, माझा प्रांत, याच्यामध्ये एवढे अडकलेलो आहोत की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. म्हणून सद्गुरू म्हणतात की मनस्थिती, आपली मनस्थिती काय पाहिजे? राष्ट्रहित. माझं राज्य, माझा पक्ष, माझी संस्था, माझी कंपनी, माझं घर सगळं बाजूला ठेवून राष्ट्रहित सगळ्यांनी जर जपायचं ठरवलं तर मला वाटतं याच्यातनं आपण सहज बाहेर पडू शकतो. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं, दुसरा सिद्धांत सांगितला, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. म्हणून मला असं वाटतं का माहितीये की आपण सर्वांनी आहे ना हा विचार चांगलाच केला पाहिजे. चांगला विचार करायला एक पैसा खर्च येत नाही. लक्षात ठेवायचं, हे पै जे सांगतात ना त्याचा एक पैसा खर्च नाही, फक्त विचारामध्ये परिवर्तन करायला सांगतायत. मोठं काय सांगत नाहीत. काय सांगतायत? विचारामध्ये परिवर्तन कर, दृष्टी बदल, एवढंच सांगतायत. आणि हे जर तुम्ही नाही केलं ना तर तुम्हाला कठीण आहे तुमचं. लक्षात ठेवायचं. म्हणून सतत आपल्यावर मारा होत असतो निगेटिव्ह गोष्टीचा. खरं म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी पण खूप आहेत, त्याचा पण मारा व्हायला पाहिजे एकसारखा. काही काही लोक करतायत चॅनेलवर, काही चांगल्या चांगल्या चॅनेलवर
काही काही लोकांच्या मुलाखती घेत आहेत. पण एक लक्षात ठेवायचं की सर्वांची एकजूट नाही झाली तर सर्वच मरणार आहे, लक्षात ठेवायचं. सर्वच मरणार आहेत. म्हणून आपल्याला इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी एकटा जगू शकणार नाहीये, मी एकटा सुखी होऊ शकणार नाही. सर्वजण झाले पाहिजे. सर्व राष्ट्र कोविड मधनं मुक्त व्हायला पाहिजे. सर्व राष्ट्रामध्ये उद्योगधंदे चांगले चालले पाहिजे. तेव्हा आपण सर्वजण प्रगतीपथावर जाऊ, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, दृष्टी बदलायचं काम दिलेलं आहे, ही दृष्टी आपण आता बदलूया आणि राष्ट्रहिताकडे लक्ष देऊया. कारण राष्ट्रहित हेच आपलं हित आहे, लक्षात ठेवायचं. आपलं हित हे राष्ट्रहितामध्ये सामावलेलं आहे. हे जर तुम्हाला नीट लक्षात आलं, आणि मला वाटतं कोविड-19 हे चांगलंच तुम्हाला लक्षात आणून दिलेलं आहे, तरी आपण जागे होत नाही ती गोष्ट वेगळी. पण कोविड-19 मुळे आपल्याला हे चांगलं समजलेलं आहे. संपूर्ण जग एकमेकावर अवलंबून आहे, संपूर्ण जग, लक्षात ठेवायचं. म्हणून आता खरी गरज कसली आहे तर राष्ट्रीय ऐक्याची गरज आहे. राष्ट्रीय ऐक्य, लक्षात ठेवायचं. राष्ट्रहित आता जसं नाही, कायम याची गरज आहे. कारण आपली दृष्टी जर राष्ट्रहिताकडे असेल तर आपण खऱ्या अर्थाने मोठे होऊ, खऱ्या अर्थाने. कारण रतन टाटा आपले जे आहेत ना उद्योजक, त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की डोंट काउंट युअर लक्झरीज, डोंट काउंट युअर प्रॉपर्टीज, काउंट नंबर ऑफ लाईव्ह यू आर एनरिच इन युअर लाईफ, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे काय की आपण दुसऱ्यांच्या किती उपयोगी पडतो, दुसऱ्यांचं हित कसं सांभाळतो, याच्यात खूप महत्व आहे. स्वतःचं हित सगळे सांभाळतात, स्वतःचं हित, स्वार्थ सगळेच साधत असतात, पण स्वार्थ साधताना दुसऱ्यांचं पण हित जपणारे लोक फार कमी असतात. म्हणून आपण तशी होऊया, त्याची गरज आहे आता. आणि हा टाइम, ही जी वेळ आहे ना, या वेळेला हे खूप महत्वाचं आहे. राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं आहे. म्हणून मी जर उद्योजक असेल तर मी जो काही उद्योग करीन तो उद्योग विधायक असला पाहिजे. विधायक म्हणजे समाजासाठी उपयुक्त, समाजाला चांगला. समाजाला जे चांगलं नाही ते करण्यात काही पॉइंट नाही. आणि आपण जे काही प्रॉडक्ट बनवू, आपण त्याचा उद्योग करू, तो चांगलाच असला पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी, लोकांना आवडेल असाच गुणवत्तेने भरलेला असं उद्योग आपण केला पाहिजे. यांनी फायदा काय होईल? आता पंतप्रधानांनी आपल्याला मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भरता सांगितलेली आहे. आपण आत्मनिर्भर होता होता आपल्याला जे काही, आपली जर क्वालिटी चांगली असेल, आपल्या उत्पादनाची जर गुणवत्ता चांगली असेल, क्वालिटी चांगली असेल आणि कॉस्ट कमी असेल तर आपण जगाला ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतो. लक्षात ठेवायचं, जगाला आपण एक्सपोर्ट करू शकतो. पण कधी? मेड इन इंडिया ह्याचा अर्थ क्वालिटी इंडिया असा व्हायला पाहिजे. क्वालिटी प्रॉडक्ट, मेड इन इंडियाचा टॅग लागला की समजलं पाहिजे लोकांना की दिस इज अ क्वालिटी प्रॉडक्ट, असं इंडियाचं नाव व्हायला पाहिजे, भारताचं नाव असं व्हायला पाहिजे. जे आज जपान आणि जर्मनीने करून दाखवलं की मेड इन जपान म्हणजे क्वालिटी, मेड इन जर्मनी म्हणजे क्वालिटी. हे सगळ्या जपान आणि जर्मनीने करून दाखवलं. तसं आता आपल्यावर वेळ आलेली आहे. मेड इन इंडिया म्हणजे गुणवत्ता, मेड इन इंडिया म्हणजे सर्व्हिस, असं जर आपलं झालं आणि असा जर मेड इन इंडिया टॅग आपल्या सगळ्या प्रॉडक्टना लागला की इट इज अ क्वालिटी प्रॉडक्ट, तर आपला देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवायचं. आणि तो महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. सगळी परिस्थिती, योग्य परिस्थिती जुळून येते जेणेकरून आपला देश पुढे येणार आहे. हा पॉझिटिव्ह विचार तुम्ही मनामध्ये पकडा. एक सगळं म्हणत बसू नका पोस्ट कोविड-19 मध्ये सगळं संपलं, जग संपलं. काय संपत नाही जग, जग ह्याच्यातनं उभारी म्हणून बाहेर येणारच आहे. कधी कधी एकदम खाली जाऊन पुन्हा वरती येतच माणूस, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तसली काही काळजी करू नका आणि राष्ट्रीय ऐक्याचा विचार करा. म्हणून उद्योजकांनी विधायक काम करा, राष्ट्रहिताचं काम पाहिजे. आपण जो प्रॉडक्ट बनवतो तो चांगलाच बनवायचा. थोडं प्रॉफिट कमी झालं तरी हरकत नाही, थोडं प्रॉफिट कमी झालं तरी हरकत नाही. आपल्या एम्प्लॉईजना चांगला पगार देऊन त्यांची व्यवस्था पहा, त्यांना चांगलं सांभाळा, हे गरजेचं आहे. तुमचेच ते एम्प्लॉईज आहे, लक्षात ठेवायचं.
म्हणून आपल्याला भरपूर प्रॉफिट मिळावा आणि बाकीच्यांना न मिळावा असं नाही. श्रमाला पण तेवढंच महत्व आहे, लक्षात ठेवायचं. जेवढं डोक्याला महत्व आहे ना, ब्रेनला महत्व आहे, तेवढं श्रमाला पण महत्व आहे. पण आपण श्रमाला महत्वच देत नाही. आपण मजुरांना एकदम कमी पैसे देतो आणि आर्किटेक्ट आणि इंजिनियरना लाखांनी पैसे देतो. आर्किटेक्ट आणि इंजिनियर तुमचं घर बांधू शकत नाही, शेवटी मजूरच लागतात. त्यामुळे मजुरांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्या, श्रमाला व्हॅल्यू द्या, जी बाहेर आहे सगळीकडे. अमेरिकेमध्ये व्हॅल्यू आहे. म्हणून लहान लहान लोक उद्योजक होऊ शकतात. कधी? त्यांना तुम्ही सर्वांनी मदत केली तर. आज मोठे उद्योजक लहान उद्योजकांना पिळून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना टायमामध्ये पैसे देत नाहीत, वेळेवर पैसे देत नाहीत. अशाने उद्योजक टिकणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून राष्ट्रहित कशामध्ये आहे? आपल्या बरोबर जे काम करतात, आपले एम्प्लॉईज, आपले सप्लायर्स, सगळ्यांना सांभाळणं हे पण महत्वाचं आहे. त्यांना पण वरती यायला मदत करणं, त्यांना दाबून टाकण्यात काय अर्थ नसतो. त्यांना पण वरती यायला मदत केली पाहिजे तुम्ही, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने उद्योग करता आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रहिताचा विचार करता, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण सर्वांनी, मग तो उद्योजक असू दे नाही तर नोकरी करणारा असू दे, नोकरी करणारा काय विचार करतो, मला पगार मिळाला की झालं, बाकी आय डोंट केअर, असा विचार करू नका. पण तुझा प्रॉडक्ट हा राष्ट्र घडवणार आहे, लक्षात ठेवायचं. कारण मी मगाही सांगितलं, मेड इन इंडिया, कोण तुमचं प्रॉडक्ट चांगलं असेल तर मेड इन इंडियाला भाव येणार, नाही तर मेड इन इंडियाला कोण विचारतं? कळलं की नाही? आज एक्सपोर्ट जर आपण करू शकलो मोठ्या प्रमाणावर तर काय पाहिजे आपल्याला. आणि आपल्याकडे कॅपॅसिटी आहे, तरुणांचा देश आहे आपला. आपला देश हा तरुणांचा देश आहे, लक्षात ठेवायचं. आपल्याकडे शिकलेली मुलं खूप आहेत, त्यांना योग्य दिशा, त्यांना महत्वाचं, त्यांचं एक मानसिकता बदलली पाहिजे, बस, आणि काय नाही. म्हणून आपल्याला आता उद्योजक व्हायचंच आहे. प्रत्येकाने, छोट्या छोट्या लोकांनी उद्योजक व्हा आणि मोठ्या उद्योगांनी त्याला मदत करा, लक्षात ठेवा. मोठ्या उद्योगांनी मदत करा. मध्ये एकदा मी वाचलं होतं, रतन टाटांनी छोट्या उद्योगांना खूप मदत केली, त्यांना उभं राहायला मदत केली. तसं सर्वजण करू शकतात. सर्व मोठे उद्योजक, छोटे मोठे, सगळ्या उद्योगांनी आपले जे सप्लायर्स आहेत ते आपल्यावर अवलंबून आहेत, त्यांना वेळेवर पेमेंट करा, त्यांना वरती यायला मदत करा. हे जर तुम्ही केलं ना तर तुम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रहित जपताय, लक्षात ठेवायचं. राष्ट्र पुढे जाणार आहे नाही तर मी माझं करत बसला ना तर तुम्ही कधीच पुढे होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपली सद्गुरू म्हणतात की मनस्थिती बदलायची आपल्याला, तरच परिस्थिती सुधारेल. म्हणून मनस्थिती बदलायची म्हणजे काय करायचं? आपली मन व्यापक करायचं, मन मोठं करायचंय. आणि मन मोठं करायचं म्हणजे काय? असं नाही की सर्व सोडून द्यायचं आपलं आणि लोकांना मदत करा, असं मी म्हटलेलं नाही. स्वतःचं हित जपत, स्वतःचं हित जपायचंच, पण त्याच्याबरोबर समाजाचं हित पण जपायचं. हे जर तुम्ही केलं ना तर तुम्ही स्वतःचं हित चांगल्या रीतीने जपू शकता आणि तुम्ही कायम मोठे होऊ शकता, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ही मनस्थिती बदलणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंनी काय केलं? हे मनस्थिती बदलण्यासाठी सद्गुरूंनी चांगल्या विचारांची एक तुम्हाला चारोळी दिली. चारोळी, याला आम्ही युनिव्हर्सल प्रेयर म्हणतो. युनिव्हर्सल प्रेयर म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये कुठलं हे नाहीये, काय म्हणतात, देव धर्म ठेवलेला नाही, कुठलाही धर्माचा संबंध नाही, कुठलाही संबंध नाही. ही जी प्रेयर आहे ना, ही साधी 4 ओळी आहेत, पण त्या 4 ओळीमध्ये मनस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून मनापासून ही प्रार्थना म्हणायची. प्रार्थना काय आहे? हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. म्हणजे तुझं स्मरण मुखात अखंड राहू दे. आणि हा ईश्वर म्हणजे कोण? हा जो सर्वांमध्ये जो भरलेला आहे, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वेश्वर ज्याला म्हणतो, त्या ईश्वरालाच, म्हणजे आपल्या अंतर्मनाला, जो आपल्यामध्ये पण आहे आणि जो सर्वांमध्ये आहे, तो आपल्यामध्ये अंतर्मन रूपाने आहे. त्या अंतर्मनाला आपण सांगतोय, तेव्हा सर्वांचं भलं कर. म्हणजे काय सांगतोय आपण? चांगली इच्छा करतोय, चांगला विचार करतोय, सर्वांचा विचार करतोय. याने हळूहळू हा विचार जसजसा आतमध्ये जाईल, सबकॉन्शियस माइंड मध्ये जसजसं जाईल, तसा आपला विचार हे पॉझिटिव्ह नाही, हार्मोनियस व्हायला लागतील. कारण पॉझिटिव्ह विचार म्हणजे माझं भलं आणि हार्मोनियस विचार म्हणजे सर्वांचं भलं. आणि सर्वांमध्ये तू आहेस, पुन्हा लक्षात ठेवायचं, तू कुठेच जात नाहीस. सर्व म्हटलं तरी तू त्याच्यामध्ये आहेच, पण तुझं भलं होणारच आहे.
काळजी नाही करायची. आपण सर्वांचं भलं म्हणतो म्हणजे तुझं पण होणार आहे. म्हणून आपली मानसिकता जर आपण मोठी केली, व्यापक केली, तर खऱ्या अर्थाने आपण मोठे होऊ. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने राष्ट्र मोठं मोठं होईल आणि आपल्याला राष्ट्राला महासत्ता करायचंय. हीच वेळ आहे, हीच ती वेळ. लक्षात ठेवा, सर्वांनी ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य जपलं पाहिजे. राष्ट्रहितासाठी आपला उद्योग प्रामाणिकपणे सर्वांना सांभाळत, सर्वांना सपोर्ट करत आपण आपला उद्योग केला पाहिजे. प्रामाणिकपणे आणि विधायक काम, जे काम समाजाला उपयुक्त आहे, समाजाला चांगलं आहे, ते उगीच समाजाला विघातक काम नका करू कुठलंही. म्हणून उद्योग जो करणार तो समाजासाठी विधायक असला पाहिजे. प्रामाणिकपणे सर्व टॅक्सेस भरा, गव्हर्नमेंटचे जे काही टॅक्सेस, गव्हर्नमेंटचे सगळे नॉर्म्स सगळं पाळा. म्हणजे खरं राष्ट्र प्रेम आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती आहे. लक्षात ठेवायची. त्यामुळे आपण हे सगळं केलं ना, ह्याच्यामध्ये कुठलाही आदर्शवाद नाही आहे. मी जेव्हा राष्ट्रहित म्हणतो तेव्हा मी स्वतःच हित सांगतोय, स्वतःच हित. आज राष्ट्र महासत्ता झालं तर आपलंच हित आहे त्याच्यामध्ये, आणि आपली कंपनी चांगली चालली तर आपलंच हित आहे, आपले एम्प्लॉईज जर चांगले झाले तर आपलंच हित आहे. म्हणून या सर्वांमध्ये आपलं हित दडलेलं आहे, याला मी विसरू देत नाही, तुम्हाला विसरू नका. म्हणून मी म्हणतो सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहित म्हणजेच आपलं हित. राष्ट्रहितामध्येच आपलं हित लपलेलं आहे, दडलेलं आहे, आणि तोच एक मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही आहे. एकच मार्ग. तुम्ही जेव्हा सर्वांचा विचार कराल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे व्हाल. उत्कर्ष चांगला होईल तुमचा, उत्कर्षाला उन्नतीची तुम्हाला जोड मिळेल, राष्ट्राला विकासाला विवेकाची जोड मिळेल. आणि हे काम करण्यासाठी जीवन विद्या मिशन कटिबद्ध आहे. म्हणून जीवन विद्या काय करत असं तुम्ही विचाराल तर जीवन विद्या बाकीचं सोशल वर्क करतच, जे काय करायचं ते, पण त्याच्याबरोबर आम्ही माणसं घडवण्याचं काम करतोय. माणसं घडवण्याचं काम जे खूप गरजेचं आहे. कारण माणूस जर घडला नाही, मनाची स्थिती जर बदलली नाही, तर राष्ट्रीय ऐक्य होणार नाही, राष्ट्रहित जपलं जाणार नाही, राष्ट्र प्रगती होणार नाही. आणि राष्ट्र प्रगती एका छान छान प्रकारे झकास व्हायला पाहिजे असेल तर विकास आणि विवेक यांची जोड दिली पाहिजे. आणि हे काम, विवेक देण्याचं काम, तरुणांना घडवण्याचं काम जीवन विद्या मिशन मोठ्या प्रमाणात करते. त्याचबरोबर राष्ट्रामध्ये राष्ट्राला जे काही गरज आहे ती सुद्धा आम्ही त्याच्यासाठी सुद्धा मदत करतो आहोत. म्हणून सर्वांनी ही प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. जेवढा वेळ, सद्गुरूने 1000 वेळा म्हणून सांगितले, कारण अनलेस यू रिपीट अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा म्हटल्याशिवाय ती आतमध्ये जात नाही. लक्षात ठेवायचं, एकदा म्हणून सगळं काय होत नसतं. हा विचार पुन्हा पुन्हा केला तरच मनाची स्थिती बदलेल. मनाची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा पुन्हा हा विचार केला पाहिजे, मनापासून केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. म्हणून मी आज बोललो सगळं. तुम्हाला ज्ञान पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की मी हे बोलतोय ना, आणि माझा पण फायदा आहे आणि सर्वांचा फायदा आहे, हा लक्षात ठेवायचा. आणि सर्वांमुळे आपण आहोत, सर्व जगले तर आपण जगणार आहोत. सर्वांच्या सुखामध्ये आपलं सुख लपलेलं आहे, एकटे सुखी होऊ शकणार नाही, हा सिद्धांत नीट लक्षात ठेवा. नाही तर आपण सर्वजण एकटे सुखी होण्याचा खूप प्रयत्न करतोय, स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे संघर्ष, मारामाऱ्या सगळीकडे चाललेले. का? मी सुखी कसा होईन, मी कसा मोठा होईन. म्हणून मी वरून सर्वांकडे आपल्याला जायचंय. माझ्या हितावरनं राष्ट्रहितापर्यंत पोहोचायचं आपल्याला. हे जर केलं तर राष्ट्र ऐक्य होईल, राष्ट्र प्रगती होईल, आणि राष्ट्र प्रगती म्हणजेच आपली प्रगती होईल. म्हणून आम्ही जी सद्गुरूंनी जी विश्व प्रार्थना दिलेली आहे ही सेक्युलर आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचं नाही, कोणी कुठल्याही भाषेत म्हणू शकतो. याची भाषांतर आम्ही सगळ्या भाषेत केलेली आहेत, म्हणजे उर्दू पासून सगळ्या भाषेत आम्ही भाषांतर केलेली आहे. आणि याच्यामध्ये कुठेही नाही ईश्वर मी तुम्हाला पाया तो म्हणा, नाही म्हटलं तरी हरकत नाही. कळलं का? आमचं काय त्याच्या म्हणणं नाही. अल्लाह म्हटलं तरी चालेल, गॉड म्हटलं तरी चालेल, काही म्हणा, पण त्याच्यामधले जे 4 महत्वाची वाक्य आहेत ती खूप महत्वाची आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा, जातीचा संबंध नाहीये, कोणी म्हणू शकतं. आणि आमच्याकडे सगळे म्हणतात, हे मुसलमानापासून सगळेजण म्हणतात, ख्रिश्चन लोक, मुसलमान लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्यामध्ये आहेत जीवन विद्या मिशन मध्ये, आणि ते सगळे म्हणतात. म्हणून एक लक्षात ठेवायचं की ही प्रार्थना कमीत कमी 1000 वेळा, जेवढा वेळ जमेल तेवढं म्हणायला सुरुवात करा, आणि तुमचं मनस्थिती बदलायला लागेल. बघा, जसजशी मनस्थिती बदलायला लागेल तसं तुम्ही परिस्थिती तुमची बदलायला लागेल,
तुम्ही यशस्वी व्हायला लागाल. सगळं काही होण्याची ताकद या 4 ओळीमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आज मला ह्या जय महाराष्ट्र नगरनी मला जो इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी पुन्हा एकदा कृतज्ञतेने त्यांना मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुन्हा भेटू कधीतरी. एवढं बोलून मी इथे थांबतो. जय सद्गुरू, जय जीवन विद्या.